पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। 6 जणांची टोळी अगदी खऱ्या नोटांसारख्या नोटा छापत होती, पण पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावलाय। कशा छापल्या जात होत्या नोटा आणि काय होती आरोपींची मोडस ऑपरेंडसी, पाहुयात या रिपोर्टमधून। ₹500 या नोटा पहा। ही नोट खरी आहे की खोटी ते तपासण्यासाठी तुम्हाला कदाचित एक्सपर्टची मदत घ्यावी लागेल, कारण अगदी बँकेतून काढलेल्या नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या या नोटा बनावट आहेत। 6 शिक्षित तरुणांनी नवीन प्रिंटिंग प्रेस घेऊन छपाईचा व्यवसाय सुरू केला, पण व्यवसायात मंदी आल्यानं थेट नोटा छापायची फॅक्टरीच सुरू केली। बनावट नोटा छापण्यासाठी चीनमधून ऑनलाईन कागद मागवला आणि त्या कागदावर ₹500 बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली। आपण या ठिकाणी पाहू शकतो, हीच ऑफसेट मशीन आहे। याच मशीनच्या माध्यमातून ही टोळी जी आहे 500च्या बनावट नोटा छापण्याचा प्रकार त्या ठिकाणी करत होती। आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो, हुबेहूब 500ची जी नोट आहे ती या प्रकारे छापली जात होती, या मशीनच्या माध्यमातून छापली जात होती। आणि धक्कादायक माहिती म्हणजे चीनवरतून ह्या बनावट नोटांचा जो कागद आहे तो ऑनलाईन पद्धतीने या टोळीने मागवला होता आणि त्यानंतर हजारो रुपये या मशीनच्या माध्यमातून बनावट छापण्यात आलेले आहे। पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून 70,000च्या बनावट नोटा जप्त केल्या। या नोटा चलनात आणल्या की नाही त्याचा शोध पुणे पोलीस घेतात। सदर ठिकाणावरून ही पोलिसांनी 6 व्यक्तींना रेड करून ताब्यात घेतलेला आहे। त्या ठिकाणावरून पोलिसांना नोटा छापण्याचं मशीन, त्याचबरोबर 440 नोटा ज्यांची किंमत 2,20,000 रुपये आहे, अर्धवट छापलेल्या नोटा ज्या कट करणं बाकी होतं अशा जागेवरून मिळालेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी पुण्याच्या हिंजवडीमध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्यांना अटक झाली होती। त्यानंतर दिघीमध्ये बनावट नोटा छापणारी फॅक्टरीच पोलिसांनी समोर आणली। त्यामुळे अशा पद्धतीनं भारतीय चलनाच्या बनावट नोटांची पाळंमुळं आणखीन किती खोलवर आहेत। नोटा छापण्याचा धंदा कधीपासून सुरू होता आणि अटक केलेल्या संशयितांच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाचा या काळ्या कारभाराशी संबंध आहे का, असे सवाल उपस्थित होतात। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।